त्यासने हळद कुकुला. आता तो गुळाचा खडा मोर ठेव. निवद दाव आता. हा आता वळून घे. ते ताटलं गमवाच्या पाया पड आता. आता मेंढ्यांचे पाय पडायचं वय. त्याचं काय ऐकू नका, काय बी बोलत असतोय त्यो. एक ती समधी लोक ह्या मेंढ्यांच्या पाया पडतील तेव्हा समजल तुम्हाला. झालं ना मग तुझ्या मनागत. वय लगंबा चल. एवढे मेंढ्यांच्या जीवावर कसा काय व्हायचा संसार. धीर धर की अजून 2 गाय बी घेणार आहे ना. आणि कसं घेणार आहे. कशा म्हणजे मेंढ्या घेतल्या तशाच. मेंढ्यांसाठी करदोडा विकलाय ना व. आता गायींसाठी काय ऐकणार. ते काय ठाव नाही मला, पण मी गाय घेणार हे नक्की आहे. बर या. महादेवा, महादेवा, माझ्या मुलाचं लगीन होऊ दे. लई उपकार होते. आता मला घरात थांबून नाही चालायचं. मेंढ्यांमुळे मला घराच्या बाहेर तर पडता येईल. भक्तांच्या हाकाला वो देता येईल. ए पोराओ, काय चाललंय. अरे काल बाळू भेटला आम्हाला. होय का. म्हणजे बाळप्पा गावात आला होता वय. अरे गावात नाही, आम्हीच गेलो होतो पल्ल्याळ गावात. बाळू दिसला मेंढ्या घेऊन जाताना. हा नव्या मेंढ्या घेतल्या आहेत ना व. का रे तुला बी भेटला होता की काय. हा हा आमची गाठ झाली होती. चांगला आहे, बाळू काम करतो आहे ते. पण माधू त्याच्याकडे मेंढ्या घेण्यासाठी पैको कुठून आलं रे. कोणासने बी समजायला नाही पाहिजे. तुझ्या माझ्यातच राहू दे. आता म्या कशा पायी विचारतो आहे त्याला. अरे त्या गंगूताईकडनं घेतला असतील पैक. नाही नाही, आपल्याला काय ठाऊ नाही वे बाळू कसा आहे ते. अरे पण माये पकडणं बी घेईल असं काय वाटत नाही. अरे पण तू मासनी काय करायचं हाय. मेंढ्या घेतल्या आहेत ना व, मग झालं की. उगा आपलं काथ्या कुट करत राहायचं. बर बाबा जाऊ दे. तो तात्या आहे ना व. अरे त्याच्या संग मंगळू बी आहे.
आवाज दे रे त्याला. तात्या, अय तात्या, अरे इकडे ये. अरे निवांत बसले आहे तुम्ही. हा आता काय करणार बाबा, तुझ्यासारखं काय आम्ही कामदार आहे वय. अरे तसं नाही रे, मंगळूचं काहीतरी काम आहे म्हणून त्याच्या संग चाललो मी. काळ बहिरी का चालला आहे वय. हो पहिरेलाच भेटाय चालला आहे. तुला काय करायचंय? तू कशा पायी घसात आणि तो मी आपलं विचारलं. अरे काळ भैरीने खास करून घेतला आहे त्याला. खास म्हणजे काय पोरगी बिरगी बघितली की काय ह्याच्यासाठी? का तुझ्या तोंडात गुळ शेंगदाणे पडो. कसला बोलला बघ दादा. पर तसलं काय काम नाही, काम जरा वेगळंच आहे. असं जा मंगळू मोर तू, मी येतो मागणं. अरे काय मस्ती झाला गपचिप. जाय निघ, नाही तर येत बी नाही. जाय. असं होय? नाही 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 थांब. काळ भैरीला सांगतो तेव्हा कळन तुला. काळ भैरी संपतो तो समजा वैरी. सांग बाबा, कोणाला सांगायचं त्याला सांग. जाय. मला भ्या दाखवतो. अरे पण काय काम होत? अरे माझं काम काही नाही बाबा, त्यानं बोललं म्हणून चाललो होतो. तात्या, अरे आता चांगला कामाला लागला आहे ना व, मग सोड की ना त्यांचा. तेच तर म्हणलं, म्या कोणाच नाद नाही लागत. त्यानं बोललं म्हणून म्हणलं बघाव काय काम आहे. आता कष्ट करून पैक कमवायचं ठरवलं आहे ना व. तेच तर माझ्या डोक्यात आहे माधू. अरे पण त्या बहिरीला नाही म्हणणं कुठवर बरोबर आहे. म्हणजे अरे म्हणजे त्याच्या नावानं लिंबू बिंबू फिरवायचं ते. तू हात तोंडात शान पडो. आता चांगलं बोललो होतो तू. अरे असं कसे पाहिजे बोलतो. अरे तो काय खोटं बोलतो हाय वय. तो भैरी कसा आहे ते ठाव नाही वय तुला. बरोबर आहे बरोबर आहे. नाही मी जाऊन बघतो बाबा काय काम आहे ते. हाय का आता? म्हणजे आता म्हणत होता कशा पायी जाऊ, आता म्हणतो जाऊन येतो. तुझं बी काय कळना झालंय. अरे होय बाबा, पण ह्यांनी सांगितलं ते का खोटं आहे का? जाऊन बघून येतो बाबा काय काम आहे. बाबा अरे अरे या बहिरीनं तात्याच्या डोक्यात काही भरिवलं नाही म्हणजे झालं. तात्या कुठं लय शहाणा आहे तवा. कवा त्या बाप्पा संघ, कवा त्या भैरी संघ, कवा बाळू संघ. पण खरा तात्या कोणाच्या बाला पण घावायचा नाही. असं नाही रे, बाळप्पा उगा कोणाला जवळ नाही करायचं. तात्या सुधारला हाय म्हणून बाळप्पानं जवळ केला आहे. आता गेला आहे ना व बहिरीकडं. बाहेर येताना एकलाच तात्या बाहेर येतोय का नाही बघ. गंगूताई, विचार करतोय का आता पहिल्यागत करून नाही चालायचं. पहिल्यागत म्हणजे ते आता मेंढ्या गुरं घेऊन इथल्या इथं जातोय ना व, त्याचा काय उपयोग आहे? अरे आता तर जाऊन आलास की इजापूरला. ते एकदा झालं, एवढ्यावर भागणार नाही. मग काय रोज उठून पळतोस? तोच विचार चालू आहे माझा. जे काय डोसक्यात आहे ते सवनं सांगा. अगं आता मेंढ्या वाढल्या आहेत, इथं थांबून काय बी होणार नाही. मेंढ्यासनी घेऊन आपल्याला लांब लांब गेलं पाहिजे. मेंढ्यांच्या जीवावर जगतोय आपण, त्यांचं पोट भराय निघ का? मला नाही वाटत असलं काय. अगं ऐकून तर घे त्याचं. हा, इथं राहून काय बी उपयोग नाही असं माझं मत आहे. पावसाळा असला का जिथं खडकाळ जागा आहे तिथं जायचं. उन्हाळा असेल तेव्हा जिथं पाणी आहे तिथं जायचं. घरला कवा यायचं मग? तांब्यातनं जेव्हा येळ मिळेल तेव्हा यायचं घर. आणि येळ कवा मिळेल हे आपण ठरवायचं. आता मी काही एकला जाणार नाही, समधी जण जायचं आहे तेव्हा समध्याने ठरूया. तुला थांब म्हणलं तर तेवढं समजत नाही. तरा 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 निघाला. नाही का म्हणला की नाही घाला पाहिजे. काय चाललंय तुमचं? माझं कुठं ह्या मंगळ्याच चाललं.